नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. पुस्तकांची दुनिया या आपल्या कथाकथनाच्या यूट्यूब चॅनलवर मी सौ पूनम सोमनाथ पाटील आपले अगदी मनापासून सहर्ष स्वागत करते. आनंद यादव सरांची आत्मचरित्रात्मक कादंबरी झोंबी आता आपण पाहत आहोत. आज आपण पुढील कथा वाचणार आहोत. तत्पूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉन नक्की दाबा. तर चला मग कथा वाचनाला सुरुवात करूयात. घाटगे मास्तर हे आमच्या गल्लीच्या शेजारच्या गल्लीत राहत होते. आमच्या गल्लीत त्यांना घाटगे मास्तर म्हणूनच ओळखले जात. पण ते मास्तर नव्हते. ते ऑफिसात कारकून होते, तर ते गल्लीत मास्तर म्हणून ओळखले जात. त्यांनी माझ्या वडिलांविषयी सांगितलेली माहिती बरोबर होती, पण अर्ध्या गावची खबर नव्हती. ती असणंही शक्य नव्हतं. त्यांच्या गल्लीशी आतून संबंध राहिलेलाच नव्हता. मनानेही ते त्या गल्लीच्या बाहेर पडले होते. आमची गल्ली ही कुळवड्यांची, छोट्या शेतकऱ्यांची, घोंगडी विणणाऱ्या सणघरांची, कामाला जाणाऱ्या रोजगाऱ्यांची. आमची गल्ली ओलांडली की गावदर लागते. गावदरीला हागणदारी होती. रोज सकाळी घाटगे मास्तर मळक्या गल्लीत उठून दिसणारे पांढरे शुभ्र सदरा धोतर नेसून नि हातात पितळेचा स्वच्छ तांब्या घेऊन परसाकड्याला जात. परसाकड्याला जाताना कुणाशी बोलत नसत की कुणाकडं बघत नसत. वेड्या बागड्या गल्लीला ते आपले वाटत नसत नि मास्तरांना ती माणसं कचऱ्यासारखी वाटत. मनात ते त्यांच्यातून निघून गेल्यामुळं गल्लीत काय चाललंय, कुणाची काय हकीकत आहे, तरुण पिढी काय करते आहे याचा त्यांना पत्ता नसे. त्यामुळं त्यांचं काही अडतही नव्हतं. माझे वडील मला शिक्षणाला विरोध करतात याची कल्पना सगळ्या गल्लीला होती. कारण पुष्कळ वेळा त्या गल्लीनं माझ्या वडिलांच्या मला मिळणाऱ्या शिव्या ऐकल्या होत्या. दादा मारताना गल्लीनं त्याच्या हातून मला काढून घेतलं होतं. सनगर मास्तर गल्लीतच राहत होते. त्यांना ते माहीत होतं. आबाजीचे वडील गल्लीत शिक्षणासाठी खरं धडपडणारं जकात्याचं एकच पोरग, नाहीतर त्यांच्या भन आमची पोरं सालभर अभ्यास करून बी नापासच होत्यात. म्हणून मला ओळखत होते नि गल्लीत ज्याला त्याला माझ्याविषयी बोलत होते. गेल्या 6-7 वर्षात दादानं घर बांधल्यापासनं, भटाचा मळा केल्यापासनं नि पोराबाळांचं लेंडर लागल्यापासनं आमचं हाल कुत्रं बी खात नव्हतं. मला कळताच सावकारीचे 950 रुपये बाहेर होते. ते लाखाचे 12,000 करून म्हणजे मुद्दलीचीच परतफेड घेऊन दादानं सावकारी बंद केली होती. अर्धी अधिक सावकारी मी 4थीला असतानाच बुडाली होती. खेडेगावची सावकारी कुणाला 50, कुणाला 25 तर कुणाला 100 रुपये दिलेले असायचे. घरात सगळा पैसा घातला होता. भटाच्या मळाचा फाळा प्रत्येक वर्षी डोक्यावर ओझं देत होता नि भिकेला लावत होता. याचा पत्ता गल्लीला कधीच लागला होता. तरी घाटगे मास्तरांना लागण्याचं काहीच कारण नव्हतं. सकाळी सकाळी ते दारासमोरून खाली बघत परसाकडे गेले. त्यांना बघून त्यांच्याविषयीचा विचार पुन्हा मनात घोंगावू लागला. ते परसाकडनं परत येईपर्यंत मी एक निर्णय घेतला. त्यांना भेटायचं आणि सगळी वस्तुस्थिती सांगायची. ते परत आले. मास्तर, थोडं भेटायचं होतं. घराकडं कधी येऊ? काय विशेष? विशेष काही नाही. फी संबंधी थोडं बोलायचं होतं. आणखी काहीतरी सांगायचं होतं. उद्या सकाळी ये मग. मी त्यांच्या घरी सकाळी सकाळी उठल्या उठल्या गेलो. बाहेरूनच चौकशी केली तर बाहेरच आले. काय काम म्हणून विचारलं तर भडाभडा सगळी वस्तुस्थिती सांगितली आणि म्हणालो, हेडमास्तरांना तुम्हीच हे सगळं सांगा. सर, त्यांना कुणीतरी माझ्याविषयी गैरसमज करून दिलाय. उभ्या उभ्याच बोलत होतो. असं होय,
सांगतो सांगतो. मी सगळं सांगतो त्यांना. पण माझं किती ऐकतील यात शंका आहे. तुम्ही सांगा तरी. तुम्ही सांगितल्यावर मग मी त्यांना पुन्हा भेटतो. ठीक आहे, मी सांगतो. असं म्हणून त्यांनी मला बाहेरच्या बाहेर वाटेला लावलं. 4-5 दिवसांनी हेडमास्तरांना भेटायला घरी गेलो. मन घट्ट केलं. किती जरी रागाला आले, वाटेल तसं बोलू लागले, तरी त्यांचं मुकाटपणे ऐकायचं. पण आपली सगळी हकीकत सांगायची ह्या निश्चयाने गेलं. गेलो तर त्यांनीही दारातच उभं केलं आणि बोलू लागले. काय असेल म्हणणं ते शाळेत सांग. घरी मला माझे उद्योग असतात. सर, मुद्दाम घराकडे आलोय. शाळेत मला सांगायला जमत नाही. कसलं तरी दडपण येतं. मला फक्त एकदाच 5-10 मिनिटं द्या. वस्तुस्थिती काय आहे हे सगळं मी सांगतो. मग तुम्हाला वाटेल तसं करा. तू सांग मला. पण त्याचा काही परिणाम होईल असं मला वाटत नाही. चल घरात. मी घरात गेलो. खाली सतरंजीवर बसलो. मास्तरही बसले. त्यांना सगळी वस्तुस्थिती सांगताना माझं असं लक्षात आलं की त्यांना पुन्हा भेटून घाटगे मास्तरांनी काहीही सांगितलं नाही. म्हणून सगळा पाढा त्यांच्याजवळ घोकला. त्यात घाटगे मास्तरांना आमची अलीकडची गेल्या 7-8 वर्षातली परिस्थिती नेमकी माहीत नाही असंही बोललो. मागचं पुढवं सर्व काही सांगितलं. सावकारी कशी फुटकळ, गल्लीबोळातली, शेजाऱ्या पाजाऱ्यापुरती मर्यादित होती आणि ही गोष्ट माझ्या 5व्या-6व्या वर्षीच कशी संपुष्टात आली होती हेही सांगितलं. तरीही त्यांना ते खरं वाटेना. ते म्हणाले, तुझ्या वडिलांना का घेऊन येत नाहीस? तिथंच सगळं वांद आहे सर. त्यांची नुसती मला शिकवण्याची इच्छा असती तरी माझ्या बऱ्याचशा अडचणी कमी झाल्या असत्या. ते बी ह्या परिस्थितीनं जेरायला आल्यात. म्हणत्यात, शिकू नको, मळ्यात मला मदत कर, तेवढाच मला आधार होईल. अरे मग थोडी मदत करावी, सकाळी शेतावर जाऊन यावं. मी मदत कशी करतो तेही त्यांना सांगितलं. शेवटी मधला मार्ग म्हणून माझ्या गल्लीतल्या आणि प्राथमिक शाळेतल्या सनगर मास्तरांना, नाईक मास्तरांना, सौंदलगेकर मास्तरांना माझी खरी परिस्थिती विचारण्यास सांगितली. हे सगळं सांगितल्यावर त्यांच्या मनावर काहीसा परिणाम झाला असावं असं वाटलं. शेवटी ते म्हणाले, हे सगळं जरी खरं असलं तरी तुझ्या फीत मला आता काही सवलत देता येणार नाही. त्या वर्गाचे फीचे निर्णय मागील वर्षाचा रिझल्ट आणि विद्यार्थ्याची चालू वर्षातील 1-2 महिन्यातली प्रगती, त्यांचं वळण, उपस्थिती ह्या सर्व गोष्टींचा एकत्रित विचार करून वर्ग शिक्षकच घेत असतो. अर्थात ते ह्या सर्व गोष्टींचा माझ्याशी चर्चा करतात. पण आता एकदाचा तो निर्णय झाला आहे. त्यावर माझी सही पण झाली आहे. मात्र पुढच्या 6 महिला तुझ्या फीत मी जास्तीत जास्त सवलत देण्याचा प्रयत्न करतो. त्यासाठी तुला 6 माहीत मार्क्स बऱ्यापैकी पाडले पाहिजेत. तुझी उपस्थिती कायम पाहिजे. इतर ऍक्टिव्हिटीत तू भाग घेतला पाहिजेस. पण आता मी हे पहिल्या 6 माहीचे तरी फीचे पैसे कुठले आणू? ते तुझं तू पहा. शिक्षण घ्यायचं आहे तर तुला थोडा तरी खर्च करावा लागेल. तेव्हा काहीतरी करून तुला फी ही भरावीच लागेल. असं म्हणून ते उठले. मलाही उठावंच लागलं. मन चेचल्यागत झालं. पोटात काळजीचा खड्डा पडला. शिक्षण बंद करण्याकडं कल जास्तीत जास्त झुकत चालला. काय बी झालं तरी मास्तरासनी आपली परिस्थिती सांगितली. आता काय व्हायचं ते होऊ दे. अभ्यास करावासा वाटेना. वर्गात शिकवण्याकडे लक्ष नव्हतं. चमत्कारिक विचार मनात येऊ लागले. संस्कृत शिकवायला देशपांडे मास्तर होते. एकेकाळचे वतनदार. पण परिस्थिती पूर्वीची राहिली नव्हती. खाली उतरत चालली होती. तरीही डौल मात्र तो होता. गोरापान, शिडशिडीत देह, अति स्वच्छ कपडे,
खडूसाठी पत्र्याची कापडाची पेटी वापरत. हाताच्या 3 बोटात खडू धरून फळ्यावर लिहायचे. लिहिताना खडूचे पांढरे पीठ खाली पडून अंगावर कपड्यावर उडू नये म्हणून हळूवार लिहायचे. म्हणजे फळ्यावर जे खडूचे पीठ अक्षरे उमटवण्यासाठी आवश्यक आहे तेवढेच निघावे. अशा बेतेने खडू हळूवार धरून हळूवार रेटकायचे. लिहून झालं की खडू त्या पेटीतच ठेवायचे. मनाची रसिकता दांडगी. काळ्याभोर कोटावर गडद गुलाबी फुल असायचं. लहान मुलासारखे हातपाय निष्कलंक स्वच्छ. इतरांनी खडू ठेवून व खडूत पीठ पडून खराब झालेलं टेबल ते वापरायचे नाहीत. त्याला शिवायचेही नाहीत. विद्यार्थ्याच्या बाजूने कोपऱ्यावर पुस्तक ठेवायचे. घरात सुद्धा पायाला धूळ लागू नये म्हणून लाकडी खडावा वापरत. त्या देवघरापर्यंत सर्वत्र वापरतायत. बसायच्या गादी शेजारी काढून ठेवून ते आपला पाय गादीवर ठेवी. पुस्तकांना पुठ्ठे घालत नि मगच वापरत. अधूनमधून इंग्रजीचे शुद्ध उच्चार संस्कृत बरोबर शिकवत. त्यांना पाहून वाटायचं की ह्यांच्या मुलासनी काय करायची फ्रीशिप. त्यांनी आपल्या दोन्ही मुलांची फी भरली तर मला फुल फ्रीशिप द्यायला काही शिल्लक राहील. तेवढाच गरिबाचा फायदा होईल. घरातील खडावा काढून हिंडणाऱ्या या मास्तरांनी ह्या उभ्या पावसाळ्यात माझ्याबरोबर पांदीच्या गुडघ्या गुडघ्या एवढ्या चिखलात, कुंभारकीच्या रानातल्या निसरड्या वाटनं, वड्याच्या कमरा एवढ्या गवतातनं शेतावर नेलं पाहिजे. तिथं चिखलात काम करताना कापडं किती खराब होत्यात, शेणं काढून काढून हातासनी आणि कपडासनी कसा जनावरांचा शेणामुताचा वास कायमचा मारत असतो हे दाखवलं पाहिजे. मग ते आपल्या मुलांची फ्रीशिप बंद करून नक्की मला देतील. नाडगोंडे वकिलांची 2 पोरं कायम आपल्या कापणासनी इस्त्री करतात. जोशांच्या गंगाधराचं तर गावाकडं काळभोर रान आहे. त्यासनी काय करायची फ्रीशिप. ही फ्रीशिप म्हणजे त्यांच्या इस्त्रीच्या कापडासनी महिनाभराची सवलत किंवा कॅन्टीन मधल्या बिलाची सवलत. त्यासनी नुसतं माझ्यापेक्षा 4 मार्क्स जास्त पडले म्हणून ही सवलत. मला जर रोज शाळेत येता आलं असतं तर तुमच्यापेक्षा दुप्पट मार्क मिळवून मी दाखवलं असतं. आठवड्यातनं 1 तास शारीरिक शिक्षण म्हणजे ड्रिलचा तास असेल आणि 1 तास श्रमदानाचा असेल. ह्या दोन्ही तासाच्या वेळी वाटायचं मला काय करायचा व्यायाम. दिसभर मी मळ्यातल्या कामानं तंगून तंगून जातोय. माझी हाडं मोडायची पाळी आलीया नि हातापायांच्या खुट्ट्या निखाळल्यागत झाल्यात. त्यापेक्षा एवढा तास माझ्या शरीराला इसवाटाच मिळाला पाहिजे. इसवाटा मिळाला तर माझं हाडकुळ्या अंगावरचं झिजणारं मांस नि आटतणारं रक्त तसंच राहील नि माझा अभ्यास चांगला होईल. हे श्रमदान म्हणजे शाळेचं फुकट काम. ही शाळा मला 1 पैशाची सवलत द्यायला तयार नाही. मग मी हिचं काम का करावं. एवढंच काम मी माझ्या मळ्यात केलं तर माझ्या भनी भावासनी अन्नाचा 1-1 तुकडा जास्त मिळेल. ही श्रमदान करणारी सगळी पोरं 1 तासभर जरी माझ्या मळ्यात काम करून गेली तर माझ्या जुंधळ्याची तरी बाळभांगलनं होईल. मला शाळेत यायला सवड तरी मिळेल. दादा बी म्हणल तुझ्या शाळेचं मस्तर चांगलं आहेत र. एवढी एवढीशी भट्टाबामणाची पोरं, मास्तर मंडळी, पर तुझं शिक्षण व्हावं म्हणून तुला मदत करायला शेतात आल्यात. शाळेत एकदा नर फाटक यांचं व्याख्यान झालं. ते देश, स्वातंत्र्य, आपला इतिहास कसा समजून घेतला पाहिजे याबद्दल बोलले. मला वाटलं माझ्या घरच्या परिस्थितीत माझं शिक्षण मी कसं घ्यावं हे त्यांनी सांगितलं असतं तर बरं झालं असतं. गोरगरिबांच्या पोरांचं शिक्षण होताना काय अडचणी येतात, त्यावर उपाय काय केले पाहिजेत हे त्यांनी सांगायला पाहिजे होतं. आपली परिस्थिती या जगाला ठावच नाही असे विचार मनात घोंगावत शाळा आपली वाटेनाशी होऊ लागली. मराठी शाळेत उत्साह होता तो इथं पार नाहीसा झाला. मराठी शाळेला
मी हवा हवासा वाटत होतो. मास्तर मंडळी मला अनेक कार्यक्रमात भाग घ्यायला लावत. वक्तृत्व, पाठांतर, वर्गाच्या स्पर्धा, नाटकं, गाणी, नकला, स्काउट, सजावट यात मी भाग घेत असे. मास्तर आपल्या कपाटाची किल्ली देऊन मला काहीतरी आणायला लावत. त्यामुळं त्यांचा विश्वास संपादन केल्याचा अनुभव येई नि उदंड वाटे. सनगर मास्तर, सौंदरलगेकर मास्तर यांनी आपण होऊन माझ्या फॉर्मचे पैसे भरून मला ड्रॉइंगच्या, मराठीच्या प्रवेश परीक्षांना बसवलं होतं. त्यामुळे ती शाळा मला माझी वाटत होती. खडतर परिस्थितीतही शिक्षणाचा उत्साह देत होती. हायस्कूलमधल्या वातावरणानं तो पार नाहीसा झाला. एकदा चुकून मराठीच्या जोशी मास्तरांनी वर्गात विषय देऊन डिबेटिंग घेतलं. त्यात मी भाग घेतला तर माझ्या गावरान सुराच्या भाषेला मुलं तोंड दाबून धरून हसू लागली. मुली तर एकमेकीत माझे शब्दांचे उच्चार पुन्हा उच्चारून पदर लावून फिदी फिदी हसू लागल्या. दुसऱ्या दिवसापासनं म्हणजे आला असं वर्गात मी गेलो की ऐकू येऊ लागलं. माझ्या म्हणजे चा उच्चार मी म्हणजे करतो हे तेव्हा माझ्या लक्षात आलं. पण माझ्या या भाषेचा चुकापूर्वी कुणी काढल्या नव्हत्या नि तिकडं कुणी लक्षही देऊन माझा पाणउतारा केला नव्हता. त्यामुळे मी वर्गात नकोसा झाले असं वाटू लागलं. हळूहळू मी एकटा होत गेलो. अबोल झालो. इंग्रजीच्या शंका मी कधीच विचारल्या नाहीत. पण इतरांच्या विषयांच्या शंका मी कुणाला विचारणास झालो. वर्गात एखादी गोष्ट येत असूनही तासाच्या वेळी सांगेनासं झालं. या काळात पुन्हा कवितेनं वळून माझी अधिक दुःख, माझा शोक कवितेतच मांडून तिच्याशी अधिकाधिक बोलू लागलो. ह्या कवितेमुळं माझी दुःख अधिक तीव्र तर होऊ लागली. मग मी स्वतःकडेच चिडे. भडव्या, हे जमत नाही तर मग जगतोस कशाला? काय तुझ्या जगण्याला चव आहे? जा की मरून निवांतवानी. असे विचार आले तरी मेलो मात्र कधी नाही. विवश मनाचा तो भार ओसरला की कुठून तरी हत्तीचं बळ येई नि परिस्थितीवर मात करण्यासाठी ते वाटा शोधू लागे. ऑगस्ट महिना संपला आणि यावेळी सनगर मास्तरांचे ड्रॉइंग परीक्षेचे वर्ग सुरू झाले. माझी इंटरमिडिएट परीक्षा पूर्वतयारी झाली होती. आरसाच्या मृत्यूमुळं मला शेवटचा एक पेपर तसाच सोडून परत यावं लागलं होतं. म्हणून मी ती परीक्षा पदरात पाडून घ्यायचं ठरवलं. खर्च काहीच येणार नव्हता. सनगर मास्तरांची मदत होणार होती. सनगर मास्तर हे वर्ग 4-5 वर्षापासून चालवत असत. त्यांच्या मार्गदर्शनामुळे घवघवीत यश मुलांना मिळत होतं. त्यामुळं हायस्कूलचीही काही मुलं त्यांच्या ड्रॉइंगच्या वर्गाला घरी येत आणि परीक्षांना बसत. त्यांचं यश हायस्कूलचे ड्रॉइंग मास्तर पाटील यांच्या नजरेत भरलं. हायस्कूलची मुलं सनगर मास्तरांकडे जाऊन शिकतात नि परीक्षा पास होतात हे त्यांना स्वतःला कमीपणाचं वाटू लागलं. म्हणून त्यांनी स्वतंत्रपणे हायस्कूलमध्ये ड्रॉइंग परीक्षेचे वर्ग चालू केले. ड्रॉइंगच्या तासाला आम्हाला सांगितलं, हायस्कूलच्या कोणत्याही विद्यार्थ्यानं हायस्कूलमधूनच ड्रॉइंग परीक्षेला बसलं पाहिजे. त्याला इतर शाळेतून ड्रॉइंगचा फॉर्म भरता येणार नाही. ज्यांना परीक्षेला बसायचं आहे त्यांनी माझ्याकडे नावं द्या. पुढच्या आठवड्यापासून शाळा सुटल्यावर रोज तासभर ड्रॉइंगचे वर्ग चालतील. त्यांची मासिक फी, परीक्षा फॉर्म फी वगैरेबद्दल आणि बरोबर काय काय आणायचं याबद्दल सविस्तर सूचना दिल्या. मी अडचणीत पडलो. पाटील मास्तरांचा माझा पूर्वीचा काहीच परिचय नव्हता. ड्रॉइंगच्या तासाच्या वेळी मी त्यांच्या टेबलाजवळ जाऊन नम्रपणे माझी घरची परिस्थिती सांगितली आणि म्हणालो, सर, सनगर मास्तर माझ्याकडनं फीचा एक पैसा बी घेत नाहीत. फी द्यायची माझी ताकद नाही. शिवाय ते माझ्या परीक्षेचा फॉर्म बी भरणार आहेत. म्हणून मी त्यांच्याकडेच जातोय. काही जाण्याचं कारण नाही. इथं मी तुला फीची सवलत देतो आणि तुझ्या फॉर्मचीही व्यवस्था करतो. तू इथूनच परीक्षेला बस.
मला नाही म्हणता येईना. शिक्षणासाठी हायस्कूलच्या कचाट्यात मी सापडलो होतो. पाटील मास्तरांचं कोरडं वागणं मला त्यामुळं स्वीकारावं लागलं. सनगर मास्तरांना ही सगळी परिस्थिती सांगितली. त्यांचाही इलाज खुटला. ते म्हणाले, फॉर्म तेथून भर, सवड मिळेल तेव्हा त्यांचं मार्गदर्शन घेच, पण इथेही यावंसं वाटलं तर येत जा, तेवढाच हाताला सराव होईल. अशा परिस्थितीत ड्रॉइंगची दुसरी परीक्षा दिली. बी ग्रेडमध्ये पास झालं. पण तिचं सर्टिफिकेट माझ्याकडे अजूनही नाही. ते पाटील मास्तरांच्या कपाटात आहे. ते म्हणाले, फॉर्म भरल्याचे 2.5 रुपये आणून दे आणि सर्टिफिकेट घेऊन जा. मी 9वी, 10वी आणि 11वी अशी 3 वर्ष ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी धडपड केली. पण ते काही पैसे दिल्याशिवाय मिळू शकलं नाही. अधूनमधून पाटील मास्तरच मला आठवण करून द्यायचे. अरे, ते सर्टिफिकेटचे पैसे तेवढे भर. माझ्याकडं उगीचच धूळखात पडला आहे. बघतो मास्तर, पैसे जमले की लगेच नेतो. असं म्हणून हळूहळू त्यांचं तोंड चुकवू लागलो. दिवस जातील तसा अक्कलकोर मास्तरांचा फी विषयीचा तकाता वाढत गेला. त्यांची वर्गात उभं राहून बोलणी खावी लागत होती. गल्लीतल्या सनगराच्या आबाजीला हे दृश्य नेहमी पाहावं लागे. त्याच्या मनात माझ्याविषयी सहानुभूती होती. एक दिवस तो मला म्हणाला, आनंदा, 6माही परीक्षा जवळ आल्यात. मार्क्स चांगले मिळवून फ्रीशिप मिळव. माझं गणित आणि भूमिती कच्चं आहे. ते तुम्हाला रोज रात्रीचं शिकवू. थोडा वेळ शिकवू आणि बाकीचा अभ्यास बी आपण एकत्र करूया. तुझ्यामुळं माझा बी अभ्यास होईल. तुला मी गणित भूमितीच्या शिकवणीबद्दल महिन्याला तुझ्या फी इतके पैसे देत जाईल. मग काय देवच पावला. मी मनातल्या मनात टुनकन उडी मारली. मी 9वीत, आबाजीही 9वीत, तरी मी 2 महिने त्याची शिकवणी घेणार. 6माही परीक्षेच्या आदल्या दिवशी अक्कलकोर मास्तर मला वर्गात म्हणाले, याद राख, उद्या फी घेऊन आला नाहीस तर पेकाटात लाट घालून वर्गातून हाकलून देईल. परीक्षेला बसू देणार नाही. दुसऱ्या दिवशी आबाजीनं 2 महिन्यांची एकत्र फी दिली. तीच अक्कलकोर मास्तरांच्या हातावर ठेवली आणि म्हणालो, सर, ही 2 महिन्यांची फी आणलीये. आता दिवाळीची सुट्टी लागली की कामं करून फीचे पैसे जमवतो आणि शाळा सुरू झाल्याबरोबर देतो. कुरबुर करत त्यांनी 6माही परीक्षेला कसं तरी बसू दिलं आणि माझा जीव भांड्यात पडला. 6माही परीक्षा झाली आणि दिवाळीची सुट्टी लागली. सगळा डावच चुकल्यासारखं झालं होतं. 8वी प्रमाणे 9वी ही घरात बसून अभ्यास करून पास होता येईल असं वाटत होतं. पण हेडमास्तरांच्या सांगण्यावरनं गुंतत गेलो आणि फीचं लचाण मागं लावून घेतलं. पण त्याशिवाय पर्याय पण नव्हता. घरात 9वीचा अभ्यास केला असता तरी हेडमास्तरांनी परीक्षेला बसायला परवानगी दिली असती का नाही याची शंका होती. म्हणून झालं ते बरंच झालं असं वाटत होतं. मात्र तुंबलेल्या फीची आठवण झाली की काळजात धस्स होत होतं. सुट्टी लागली होती. तेव्हा फी पुरतं काहीतरी करून पैसे मिळवायचेच असा मनाचा हिय्या केला. हिराचं लग्न झालं होतं. तर हिरा कशीबशी 1-2.5 वर्ष नांदली आणि परत माहेराला आली. आम्हालाही तिला सासरला लावून देण्यासाठी तोंड नव्हतं. लहानपणापासून ती माती खात होती. तिनं माती खाऊ नये यासाठी अनेक उपाय योजले. पण त्यांना ती दाद देत नव्हती. अजूनही 15 वर्षांची झाली तरी माती खातच होती. तिच्या खालोखाल शिवानं माती खाल्ली. पण त्यानं 7व्या-8व्या वर्षीच ती सोडली. धोंडू, सुंदरा, चंद्रा यांनी 4थ्या-5व्या वर्षापर्यंत खाऊन सोडली होती. हिरानं जरा काही काम केलं की तिला दम लागे. एक एक पाऊल टाकत ती चाले. तिच्या अंगात रक्तही नव्हतं. हळद लावल्यासारखा पिवळट रंगावर तिचा वाण गेला होता. अशक्तपणामुळं तिला कोणतंही घरकाम झेपत नसे.
तोंड सुजल्यामुळं आईदादा तिला कधी फारसं पाण्याकडे लावून देत नसत. पाण्याच्या गारठ्यानं आणखी अंग सुजल असं म्हणत. म्हणून ती ढोरं राखत असे. सकाळी घरातली म्हसरांची शेणघाणं काढत असे. नी न्याहारी करून म्हसरं घेऊन मळ्याला येईत. ते सांज करून परत जात असे. शिवाही गालफुगरा सचल्यामुळं त्यालाही मोठी निसाची कामं करावी जात नसत. पण तो नाळरोगी आणि गालफुगरा असला तरी त्याला पाण्याची दारं कधी मोडावी लागत. बसून बैलांची शेणं काढावी लागत. तो गडी माणूस होता. मी नी दादा मळ्यात वस्तीला असलो की तो सकाळी चहा घेऊन येई, मग मळ्यातच राही. धोंडूबाई घरात आईला स्वयंपाकात मदत करत होती. दोघी मिळून समाधानाच्या हौदाचं पाणी भरत होत्या. बाजाराच्या दिवशी ही 9-10 वर्षांची धोंडी आईला माळवं विकायला मदत करी. माळवं भरपूर असलं की आई ते उक्त विकत असे. एखादी बुट्टी असल की मग धडप्यावर थोडं थोडं लावून विकलं जाई. ताजवा भाजीपाला विकायला वापरला जात नव्हता. त्यामुळं किती विकलं, केवढं विकलं ह्याचा प्रश्नच नव्हता. बुट्टीभर माळव्याचं केवढं पैसे झालं एवढंच विचारलं जाईल. धोंडू त्यात तयार झाली होती. सांचं येताना चहा, मीठ, मसाला, काही बाई संसार वस्तू आईनं सांगितल्याप्रमाणे ती आणत असे. 7-8 वर्षांची सुंदरा आणि 5-6 वर्षांची लक्ष्मी लहानग्या आप्पाला आणि नुकत्याच जन्मलेल्या अंसाला सांभाळत असत. मी आणि दादा मोठं माळा सांभाळत होतो. स्वयंपाक झाला की 10-10:30च्या सुमाराला आई तो एका जेवणाच्या बुट्टीत घालून सगळ्या लटंबळाबरोबर मळ्यात येई. मळ्यात जोंधळा, भुईमूग भांगलायला कामाला 2-3 बायका सांगितलेल्या असल्या तर त्यांच्याबरोबर भांगलन करी. पण आताशा रोजगाराच्या बायका कामाला कमीच आहेत. त्यांना पैसे देण्यापेक्षा आपणच ते खाऊ नि जरा लवकर उठून कामं करू, असं आई म्हणे. आणि मग रानात दादा, आई, मी, हिरा, शिवा, धोंडू, सुंदरा अशी 6-7 जणांची रांग भांगलणीच्या कामाला जुंपलेली असे. आप्पा, लक्ष्मी नि 5-7 महिन्यांची आणसा आऱ्याला बसून खेळत असत. पावसाळा संपला की कामाचा ताण वाढे. मुख्य म्हणजे भांगलणी, खुरपणी जोरात सुरू होत. जनावरांना चारणं, त्यांना गवत कापणं, त्यांचं दिंड तंबाखूत मारणं, कोपणी मारणं, मिरच्या तोडणं, माळवं बाजारात नेणं, भाजी उपटणं, तिच्या पेंढ्या बांधणं अशी काही ना काही सारखी कामं करावी लागत. त्यामुळं पावसाळा संपला की आई दिवाळीच्या टिपणीला मळ्यातच सगळा संसार घेऊन येई. तो असा आणला म्हणजे कचकच नसे. गावात 2-2.5 फरलांगावर फळीचा उभं राहून मिळेल तेव्हा पाणी आणावं लागायचं. ते रोज 7-8 खेपा ओढावं लागायचं. पोरींच्या आंघोळी 3-3 दिवसांनी आटपून घ्यावा लागायच्या. पोरांच्या आंघोळी मळ्यात होत होत्या. रोज म्हसरं आणायची नि न्यायची. म्हशी दादाला धार देत नसत. त्यांची धार आईलाच काढावी लागे. नेहमी 1-2 तरी म्हशी दुधाच्या असायच्या. त्यांची 1-2 रेडकं असायची. एखादं शेरडू चहासाठी दूध कधीही पिळता यावं म्हणून असायचं. रोज एवढी जनावरं गावात न्यायची नि आणायची म्हणजे एका माणसाचा व्याप असायचा. आईला जेवणाचं ओझं रोज बुट्टीत घालून आणावं लागायचं. बरोबर लटांबण. जाताना पुन्हा ढोरांना वैरणी, चुलीला जळणं हा व्याप असायचाच. त्यापेक्षा पावसाळा संपल्यावर आईला मळ्यात वस्ती टाकणं सोपं जायचं. जाण्यातला आणि ओझी नेण्या आणण्यातला सगळ्यांचाच वेळ वाचायचा. जेवण करून लवकर कामाची जुपी तयार करायची. तरी घरात बाकीचा आटला असायचाच. म्हणून रातचं दादा घराकडं वस्तीला जायचा नि मी मळ्यात सगळ्यांबरोबर राहायचो. 9वीची 6माही परीक्षा संपली आणि यंदाची आमची वस्ती लवकरच रानात आली. आतापर्यंत मी घरात कुणालाच फी तटल्याचं सांगितलं नव्हतं.
ते सांगितलं असतं तर दादानं माझी शाळा पावसाळ्यातच कायमची बंद करून टाकली असती. पण आता 6माही परीक्षा झाली होती. अर्ध काम पार पडलं होतं. आता महिनाभर तरी शाळेला जाण्याचा प्रश्न येणार नव्हता. एक दिवस दादा घराकडं वस्तीला गेलेलं बघून आईजवळ मी विषय काढला. आई, माझी शाळेची 3-4 महिन्याची फी तटली आहे. किती हाय? 10-15 रुपये हाय. 10-15? तिनं एकदम घेरी आल्यागत डोळं पांढरं केलं नि तोंडाचा आ केला. सगळी परिस्थिती तिला मी समजावून सांगितली. तिचा भ्रमनिरास झाला. तिला वाटलं होतं मला हायस्कूलचं शिक्षण फुकट मिळेल. तसं तिला मी शाळेला जाण्याच्या आरंभी सांगितलं होतं. पण आता तिच्या मनासमोर वेगळं चित्र उभं राहिलं. 15 रुपये म्हणजे आईची 20 दिवसांची मजुरी. एवढा पैसा देणं आईला कधीही शक्य नव्हतं याची मला कल्पना होती. पण मी मनात काहीतरी ठरूनच विषय आईजवळ काढला. तू ह्यातला एक बी पैसा देऊ न ग. माझं मी महिनाभरात जमवतो. कसं जमवणार तू आता ह्या मळ्यात बसून? आसपास रगड गवत उगवतात. बाटकं येतील आता. रोज एक भारा बाजारात नेतो. दिवसभर तो काढून कुठेतरी उसात ठेवून देतो. सांज झाली की बाजारात घेऊन जातो. दादाला ह्याचा ठार पत्त्या लागून देऊ नगस. अभ्यासाचं सोंग काढून मी रोज सांजचं काम झाल्यावर घराकडे वस्तीला जात जाईल नि भारा ऐकून गावात वस्तीला राहून सकाळनं लवकर परत येत जाईल. ह्यातलं तुला बी काय थोडं देत जाईल. आईला माझा बेत पसंत पडला. पोराबाळांना चिरमुरे, शेवचिवडा, चिरमुऱ्याचं लाडू खायला मिळणार होतं. त्यांनीही मला ह्या कामात मदत होणार होती. महिनाभर संधी मिळेल तसा मी गवत, जोंधळ्याची बाटकं, शिपाटं लपाटं चोरून नेण्याचा घोषा लावला. दिवाळीनंतर शाळा सुरू झाली. दुसऱ्या दिवशी रिझल्ट आणायला म्हणून शाळेत गेलो. जीव धोक्यात घालून जमवलेले 17-18 रुपये अक्कलकोर मास्तरांच्या हातावर ठेवले नि रिझल्ट समजावून घेतला. एक एक मास्तरांकडे जाऊन मी अगोदरच माझे मार्क्स तसे मिळवले होते. फक्त इंग्रजीचे मिळाले नव्हते. त्यात फक्त काठावर पास झालो होतो. अक्कलकोर मास्तरांच्या मनातूनही मार्क्स जास्त सुटले नव्हते. त्यांच्या कपाळावरल्याप्रमाणे मनातही माझ्याविषयी एक गाठ होती. दुसऱ्या 6माहीत पुन्हा पुन्हा हेडमास्तरांना गाठून फी सवलतीविषयी विनंत्या केल्या. शेवटी त्यांनी अर्धी फ्रीशिप दिली आणि प्रत्येक महिन्याची अर्धी फी माझ्या डोईवर टांगत्या तलवारीसारखी ठेवली. दुसऱ्या 6माहीत मळ्यातल्या कामांचा रेटा जोरकस सुरू झाला. घाणा करणं, शेंगा काढणं, जोंधळ्याची मळणी करून दाणं घरात आणणं, अशी एकामाग एक सारखी कामं सुरू झाली. ऊसाचं बी वाळतंय म्हणून झराझरा लावणीच्या रानांची नांगरट करणं, लावणीसाठी सऱ्या सोडणं नि लावण करून घेणं सुरू झालं. पहाटे उठून कितीही कष्ट केली तरी कामं ओसरत नव्हती. रडकुंडीला येत होतो. ह्या धांदलीत 8 दिवस मळ्यात नि 2 दिवस शाळेत असं करावं लागत होतं. तरीही ओढाताण करून 9वी कसाबसा पास झालो. पण ह्या पास होण्याच्या आनंदापेक्षा अक्कलकोर मास्तरांच्या वर्ग शिक्षकपणाचा चक्रातनं एकदाचा सुटलो याचा जास्त आनंद झाला. मित्रांनो, आजच्या कथेचे अभिप्राय मला कमेंटद्वारे नक्की सांगा आणि आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा. आज मी तुमचा इथेच निरोप घेते. भेटूयात पुढील कथेमध्ये. धन्यवाद.